कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीच्या धर्तीवर शिर्डीमध्ये नो व्हेइकल झोनचा अवलंब करण्यात आला होता। मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि संस्थांची यंत्रणा भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात आली होती। शासकीय विश्रामगृह येथे पोलीस चौकी स्थापून नाशिक मार्गे येणारी वाहने अडवण्यात येत होती। सर्व वाहने ही संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या वाहनतळांवरच उभी करण्यात आल्याने वाहनतळांवरही मागील पर्वणीच्या तुलनेत गर्दी भासत होती। नाशिक येथील भाविकांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन प्रशासनाने खबरदारी म्हणून सदर बदल केले। तसेच मागील पर्वणीतील गैरसोयीमुळे यंदा भक्तांना थेट समाधीपर्यंत दर्शन करता येत होतं आणि गर्दी म्हणावी अशी लाखोंच्या संख्येत नसल्याने भाविकांनाही अवघ्या अर्ध्या किंवा 1 तासातच दर्शन घेता येत होतं। याविषयी काही भक्तांना विचारलं असता भक्तांनी वाहने दूरवर असल्याने त्रास झाला, मात्र दर्शन लवकर झाल्याचं सांगितलं। उदगीर, लातूर डिस्ट्रिक्ट। आपण कधी आला शिर्डी? काल रात्री 10 वाजता दर्शन झालं। साईबाबा संस्थांनी जी व्यवस्था केली शिर्डी त्याला पाहून तो दुःख झाला, चांगलं झालं नियोजन? थोडे फार मनात खंत आहे, परंतु बाकी जे व्यवस्था आहे ती अति छान आहे, सुंदर आहे। दर्शन व्यवस्था घेण्यात आली, समजा पाण्याची बाटली, नाश्ता, चहा पाणी सगळं व्यवस्था? नाही, हे काही मिळालं नाही, कारण अर्ध्या घंट्यामध्ये दर्शन झालेलं आहे। अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं। पार्किंग पासून आपल्याला मंदिरापर्यंत येणं काही त्रास झाला? नाही, जे देवस्थानच्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये काही तकलीफ वगैरे काही झाली नाही। म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार नियोजन एकदम चांगलं झालं? एकदम बेस्ट, काहीच त्रास नाही। पुण्यावरून काय नाव आपलं? प्रकाश कांबळे। साईबाबा संस्था किंवा प्रशासनाने जी व्यवस्था इथे केली त्याच्याने आपलं सहमत आहे? हो आहे ना। काही त्रास झाला नाही? नाही, काही नाही। गाडी कुठे लावली आपण? पार्किंगला। आणि इथून मंदिराला जायला काय बंदोबस्त होता? बसची व्यवस्था केली। आणि दर्शन झालं तुमचं? हो, दर्शन झाले। किती वेळ लागला दर्शनाला? अर्धा पाऊण तास झालं दर्शन? हो, व्यवस्थित। धन्यवाद। हो। दरम्यान रात्रीतून गर्दी वाढेल असा अंदाज घेऊन प्रशासनाने रात्रभर मंदिर उघडं ठेवण्याचा निर्णय घेतला होता। विशेष म्हणजे केलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपाधीक्षक विवेक पाटील, संस्थांचे सर्व अधिकारी या सर्व गोष्टींवर नजर ठेवून होते। पहिल्या पर्वणी बरोबरच दुसऱ्या पर्वणीतही अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली नसली तरी सर्व वाहनतळांवर मात्र गर्दी दिसत होती। तसेच संस्थांच्या वतीने दर्शन बारीत दिला जाणारा बुंदी प्रसादाचा 1,30,000 साई भक्तांनी लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे। रविवारी पहाटे ते सोमवारी पहाटे 4 वाजल्यापर्यंतचा हा आकडा असून 1,00,000 ते 1,25,000 साई भक्तांनी पर्वणी काळात दर्शन घेतल्याचं बुंदी प्रसाद लाभार्थ्यांच्या आकड्यावरून तरी निष्पन्न होत आहे। त्यामुळे नियमित शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत ही गर्दी फारशी नसल्याचं शिर्डीतील नागरिक आणि व्यावसायिकांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, शिर्डी।